आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबरमध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी प्रतीक्षा यादीमध्ये वाढ, 10 घरांमागे प्रतीक्षा यादीत 5 विजेते जाहीर करण्यात येणार। म्हाडाचं बनावट संकेतस्थळ तयार करणाऱ्या वेब आणि डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनरला अटक, आरोपींकडून म्हाडाच्या लॉटरीत बनावट संकेतस्थळाद्वारे नागरिकांची फसवणूक। नवी मुंबईत गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर सिडकोत 900 घरांची लॉटरी, विजेत्यांना सोडत निघाल्यानंतर लगेचच घर मिळणार। शाळांमध्ये गुड टच बॅड टच हा उपक्रम अनिवार्य, सरकारी खासगी अशा सर्व शाळांमध्ये जागृती करणार, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। मुंबईत 30 ऑगस्ट रोजी दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचं आयोजन, परिषदेत हळद उत्पादक देशांतर्गत आणि निर्यात व्यापारातील तज्ञ व्यक्तींचा सहभाग असणार, हळद बाजारातल्या भविष्यातील वाटचालीचा मागोवा घेतला जाणार। 10वी-12वीत 65 लाख विद्यार्थी नापास, केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्ष। मुंबईच्या किनारी जहाज दुरुस्ती केंद्रासह नवे अतिरिक्त क्रूझ टर्मिनल सुद्धा उभारलं जाणार, कार्गो वाहतूकही दुप्पट होणार, नव्या सुविधांची संरचना मुंबई बंदर प्राधिकरणाकडून सुरू। बीकेसीतल्या पॉट टॅक्सीसाठी दक्षिणेतील 2 कंपन्या उत्सुक, लवकरच निविदा अंतिम करून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन। ठाणे जिल्ह्यातल्या खोणी बदलापूर मार्गावर अंमरनाथ एमआयडीसी जवळ पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी।